कर काम, मी पण चाललो माझ्या कामासाठी. चाललो कोण बोलल हिला बारकी जावंस? कोणी बोलेल का बारकी जावंस हिला? माझी सासू म्हणते म्हणजे याची काकीच म्हणजे जावा तिथे. भाऊ बनीशी बघा तुमच्या कसं सांगतात, मग लगेच खाऊन आला बसा बोलते नारळ फोरल्यानंतर लाडू करायचं. हा वहिनी आवडायचं का करायचं. बरोबर. नमस्कार, मी कविता, तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आहेत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे 25 डिसेंबर आणि आज वार आहे गुरुवार. तर तुम्हा सगळ्यांना नाताळ व ख्रिसमसच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर मंडळी, आज आहे नाताळ आणि छान असं गुरुवार आहे. तर श्री स्वामी समर्थांचा अभिषेक वगैरे केलेला आहे आणि छान मस्त अशी देवपूजा वगैरे बी केलेली आहे. तर चला तुम्हाला दाखवते. आणि आता सगळी कामं आवरली ना की मग जाणार आहे मठामध्ये. हे आता जी काही सकाळची आपली कामं आहेत ती सगळी आवरून घेणार, त्याच्यानंतर मग दुपारी मठामध्ये जाणार. तर चला मी आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मस्त देवपूजा आता मी करून घेतले. हे बघा, श्री स्वामी समर्थ. तर आता सकाळी सकाळी घेतले मोनिशला कामावर घेऊन जायला जेवण बनवायला. भाऊ त्यावेळी घेतो मना द्या, चला मना पैशांची कमी द्या. हा भावासला पैसे द्यायला घेतलं, भाऊ झेपणनी कवरा जीव आहे. बरोबर, म्हणजे भाडा नव्हता घेत का भाऊ? बरोबर. असं असं. तर हे रिक्षावाले भाऊ माझ्या आत्या सासूंचा मुलगा आहे, केवणी दिवे गावातला. आणि आत्ता हे आम्हाला घेऊन चाललं ठाण्याला. तिकडनं आम्ही आता छान मठात जाणार आहोत. आणि मठामध्ये येऊन पोचलो आणि इतकं सुंदर दृश्य समोर पडलं ते म्हणजे स्वामींची प्रतिमा. मन एकदम प्रसन्न झालं आणि खूप छान दर्शन झालं इथे. मी छोटीशी क्लिप शूट केली आहे. आणि त्या स्वामींचं जिथे मठ आहे त्याच्याच आवारामध्ये इथे सुंदर असं शिवलिंग, औदुंबर वगैरे आहे. आणि खूप भारी दर्शन झालं आजचं. एकदम भारी वाटलं इथे येऊन, मन एकदम प्रसन्न झालं. आता मस्त स्वामींचं दर्शन केलं आणि आता निघाले. आता जाऊ फुल मार्केटला, फुलं वगैरे घ्यायची विसरे. ओके, बाबू काय रे नाव तुझा? अष्टजादा असते मग लेकरा थैली भर 5 किलो थैली भर 5 किलो असले. चला हे बघा, आता फुलावेला घेतल्या मस्त मार्केटमधून निघू. चला आता जाऊ. चला आता जाऊन आलो ठाण्यावरून. आणि हे बघा सामान काय काय घेऊन आले, फुलं, भाजीपाला, हे ते खाऊ बरंच काय काय घेऊन आले. आणि आज चिन्मयला सुट्टी आहे नाताळा इथं. आणि हे बघा ही फुलं, या फुलाला काय बोलतात ते नाही मला माहिती, पण ही फुलं मला जाम आवडतात. चिन्मय तुला आवडतं नाही फुलं? नाही आवडत? भाऊला आवडतं पाहिजे. एक चाव तू मार, एक चाव मी मारेन. चालेल? एक चाव तू मार, एक चाव मी मारेन. चालेल? मम्मीला लक्कीला दे, सोनूला दे, थोडा थोडा दे प्रसाद. याच्यामध्ये चिक्कू आणलं, लक्कीला तर पाहिजेच प्रसाद ना बब्बू. नको तेवढा गोड, थोडा थोडा दे. बापाची की तुला भाऊ घे प्रसाद. बाबू स्वामींचे प्रसाद आहे ना, खायचे असते ना बाबू रे, खा. आमचा लक्की सगळा खाते. तुला मी बोललो मावरा पकडायला जाऊ नको, मला जाऊन दिला दोन्ही ना, तू मावरा पकडायला गेला. हां हसतं का, दातच पारायला लागतील तुझं. आता आंघोळ कर चाल. सगळं ते सोनूचं केस लागले नक्कीच तुझ्या टी शर्टला. आंघोळ कर आता, खाशील मार तू आज. 4:15 वाजल्यात आणि 4:15 वाजता मी इथं जेवण बनवायला घेतले मंडळी. आता परत मला 5:30पर्यंत प्लांटवर पण जायला लागेल त्याच्यामुळे. ओके चला, आता इथे डाळ ठेवली एकीकडे शिजायला, एकीकडे भाजी.
आता जे ओला वाटाणा फ्लावर आणि बटाट्याची भाजी करते, मिक्स भाजी. चिन्मयला लावल्या काम आज सुट्टी. चिन्मयची काही नाही. आता फॅन चालू करते ना, मग मच्छर जाईल. दरवाजा उघडा आहे ना केव्हापासून, म्हणून. चला आता वाटाण्याच्या शेंगा झाल्या, कोथमीर पण घे साफ करायला लगेच. अरे कर कर, मग मी जाडलोट करते ना. आता जेवण तर होईल. आता वाटाणे पण साफ केल्या. हे बघा, चिन्मयने वाटाणे पण साफ करून दिल्या ना. कोथिंबीरची जुडी पण इथे साफ केली. आता ते पेपरमध्ये व्यवस्थित ठेवून देते. आणि इथं ओला वाटाणा फ्लावरची भाजी, त्याच्यात एक छोटासा गाजर पण घातला आहे. आता हे बघा, ओला वाटाणा फ्लावरची भाजी पण आता होईलच. ननन भाऊजाची डायरेक्ट दुकान हवा. हा भाऊजे नननबाई काय जोड्याशी डायरेक्ट आज. हा ग, काजू बदाम घे ना. कच्चा शेंगदाणा काय घेते, काजू बदाम घे. ताई कवा आल्या. हा भाऊनी काहीतरी सांगायला होतं, काहीतरी आहे ना आज. हा मग चालू नाही झालं ना अजून टाईम म्हणा. नाही बघा, मग ती खावासाठी झालं माझ्या माग. ती आहेच असतात खेळत. मला बघला ना ताई, लगे माझ्या मागं मागे येतात ती. त्याला ती सवय लागली ना खाऊ खायची रोज. ते दे ना अर्चना. तर मंडळी आता डायरेक्ट प्लांटवरून आल्यावर भाऊसांचे घर आज आहे, कार्यक्रम होता त्याच्या मुला. तर चला आता बघा नक्की द्या. बघा, सगळ्यांवर लक्ष लावा. सगळ्या रोग राई सगळं दूर होऊन दे. मेन माणसाला कसं विसरतं. हाय, तुम्हाला कोणा काही इसरा आजीचा बाजार देवासाठी. तिकडे सुनील भाऊ आमचं दुकान गर्दी मारली तिकडे. खाली ना कोकली नाही कोकल्या वरती नाही का पानं दे पात्राला ही पानं नाही पात्राला हे करण्याची. मेरा का फोन भाऊजीला सांगितलं का माझ्या पडता पाया पडायचं काय बरोबर. भाऊ बनीशी बघा तुमच्या कसं तर लगेच खाऊन आला. बसा बोलते नारळ फोरल्यानंतर लाडू करायचं. हा वैद्य आवडायचं का बरोबर महाराष्ट्राने दिलेला. हा या सगळ्या जागी दिसतात वस्तू. या सगळ्या जाती इथे नांदालींच्या देवी आहेत. अच्छा आपल्या हा बोलताना सती आसरा चोख्या देवी बोलतो आपण. हा त्या देवीने सगळं घेऊन जायचं ना, तिथंच ठेवून यायचं त्या देवीना. असं. त्याच्यातली आपण कुठलीच वस्तू खायची नाही. मग आता नारळ लाडू करायचं ते सगळं तिथं नेऊन ठेवायचं. ताई कॅन्सल लाडू. तेव्हा देवांचा मान आहे सगळा. असं असं आपल्याकडं पद्धत आहे. आता या आईचे समजा मुलींची लग्न झाली सगळी बरोबर. हा आपल्या गावामध्ये अशी आता ती आई मोकळी झाली बरोबर कामातून. मग ती पद्धत आपल्याकडं बाबा देवींचा मान द्यायचा असते. सुखा बाजाराचा बोलला जाते. बरोबर बरोबर. देवीचा पोच देवीचा पोत दिला जाते. बरोबर सगळीकडे पद्धत आहे. हा तर गावच्या बोलतो उदाहरणार्थ मला हे पाहिजे मला ते पाहिजे. हा 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 कुलधर्म कुलाचारामध्ये देवाचा पण काहीतरी वाटा असतो. बरोबर. मला देता पाहिजे. बरोबर बरोबर तो कधीतरी करायचा असतात गोष्टी पूर्ण. बरोबर बरोबर. म्हणजे आणखी काही ज्या गोष्टी असून पुढे चांगल्या होतात याच्यासाठी ती पद्धत आहे आपली. बरोबर बरोबर. असं माणूस आज बाबू काय देवाच्या उपकारांच्या माणसाने ऋण फेडलं पाहिजेत ना. बरोबर बरोबर. म्हणून त्या करायच्या असतात गोष्टी.
चला आता कांचन शिजला कडे अजून आणि काय काय बनवलंय इसमें काय चपाती हो चपात्या पण बनवल्या पोरीने बाबा आमच्या पण हीच भाजी आहे आज मी जेव्हा येत नाही तुमच्या आमच्या पण हीच भाजी आहे हा इथं पिवळा भात बनवले म्हणजे सगळी प्रोसेस तुम्ही करीत घेतली त्याच्या तयारी भाकरी पण तयार आहेत माझ्या बाई बाई ओ रात्रीच्या भाकरी मस्त मस्त बरोबर मग आता काय करी पर्याय नाही माझ्या आमच्या कांची जशी धांदल असते नाही का धंद्याच्या मुला मग आता धंदा पण महत्वाचा आपल्यासाठी धंदा व्यवसाय नाही व्यवसाय जर नाही सांभाळला तर पोट कसा भरल त्या पण नाही का आपला व्यवसाय समजून करायला लागते मग बरोबर आहे लोकांना बोलायला नको निशी उपाशी राहते जेवण तयार बरोबर हा म्हणजे काही लोकांना असं वाटतं ही बघशील तेव्हा नाही ही बघशील तेव्हा ते दुकानामध्ये असते फुला बनवीत हार बनवीत मग जेवण केव्हा बनवते मी म्हणजे हे बघा आवरा घरात जेवण बनवले आहे का ते काही उपाशी नाही राहील हो जेवण तयार जो कोणी बोलतो त्याला अक्कल पाहिजे जराशी बोलायची अरे रोज एक दोन साधू जेवायला असताना माझे बरोबर आता तुम्ही प्युअर मालकरी माणसं असं तुमच्यात त्या येतील आम्ही खाऊन पिऊन सगळा मोकळा झालो आम्ही पाणी पण पित नाही ते बिचारे आता तुम्ही प्युअर मालकरी माणसं भाऊनी तर बारशाच्या दिवशी माल घातले ना मग सोपन भाऊनी केव्हा घातले मग भाऊनी काय खाल्ले बिल्ले काय आधी नाही ना नाही पण तुमच्या घरामध्ये कुठं बोत होता तुम्ही एकटाच खायचे ना त्या पण बाहेर कुठेतरी घरामध्ये नाही ना बनवलं तुमचे ना तू कांच्या तुम्ही केव्हा माल घातले त्या आमच्या घरात सगळे मालकरी आहेत म्हणजे तुमचा कोणतरी कीर्तनकार महाराज आहे ना मोठा भाऊ आहे तुझा ना मग सगळे मालकरी सरलंबेची आहे का माझी जावं असलं तुम्ही सांगाल कांचन ब्लॉगमध्ये नेहमी कसे असतं सोपन भाऊ तर माझी बारकी जावंच ही कांचन म्हणून ब्लॉगमध्ये आपल्या असतं नसते हवी असा चला आता तू कर काम मी पण चाललो माझ्या कामासाठी चाललो कोण बोलेल हिला बारकी जावंस कोणी बोलेल का बारकी जावंस हिला जबरदस्ती दम देते मोठ्या जावंसला बघशील दवा इकडे बघा म्हणजे ही दमदाटी करून कामं करायला होती का तिच्या मला कांचनचं गाव हसू येते घरात ना म्हणजे आता भाकरी विकत सांगले हे बघा सगळ्या पोऱ्या आल्या म्हणजे नंदाशी माझ्या आईचा बाजार द्यायचा होता ना काहीतरी बायांचा त्याच्या मुला सगळ्या जमल्या या पण मालकरी फक्त या विदाऊट मालकरी तुम्ही घातली का माल नाही ना नाही ताईच्याकडे मालबिल नाही आहे तुम्ही खायचं पण केलंय म्हणजे तुमच्या घरामध्ये फक्त तुम्हीच खायचे ना हा ना बरोबर हो ना मनी बोलतात सगळी मनी आमच्या ताईला मनीच्या नाव पण कोणी बोलत ती सगळी मनीच बोलतात आम्ही पण मनी ताई नाही इकडे आमच्या लक्ष्मीताई आशीर्वाद देता की खाऊ पिऊन आशीर्वाद देता द्यायला पाहिजे ना नाही या ताईच्या दोन पोरी आहेत जुडवा ना ग ही काऊ न ती माऊ हा न ती मानी ताईची बारकी पोर चला आता मी चाललो कांचन कार भजी अरे मला ते प्लांट द्यायचं ना दे मी करताव पण आवरे लवकर कला करते नाही आवरे लवकर कावरत नको जेवायला बसल्यावर कर तू मग नाही आमचे पण बनवले डाळ भात भाजीच बनवली हीच भाजी बनवली आमची पण नाही या आमच्या सासूबाई यांचाच आज बाजार द्यायचा होता आमच्या सासूबाईंना बरा नसतं ना म्हणून जरासा देवाचा मान पण काही राहिला ते देऊन टाकला नाही या माझ्या छोट्या सासूबाई नाही या आमच्या ताई नाही आपण या आमच्या मोठ्या सासूबाई या गैया हां नाही या ही माझी मोठी नंद सगळ्यां ना नाही सगळ्यां बारकी नंदच मग कसा वाटला आईचाच बाजार द्यायचा होता सगळ्या पोरी जमा झाल्या कसा वाटला चांगलं वाटलं ना बरं वाटलं ना हां बरोबर हा हा मग तेच सांगलं ना मोठी सासू बरं हा मग तेच बोलले ना आईचाच बाजार द्यायचा होता म्हणजे ते काहीतरी प्रथा आमच्या आगरी समाजामध्ये मला पण आवरा काही माहिती नाही मी आज पहिल्यांदा बघले बाजार कसा असतं त्या ओके चला आता टाटा बाय बाय जेवा तुम्ही पण
मस्त झापा. आम्ही कशी गेल्यावर माहेर 6 वाजेपर्यंत बोलत बसतो. सगळ्या बहिणी जमा झाल्या आता बोलत बसा रातभर. चला टाटा बाय बाय. याल का आमच्या घरात आता? चला ना, आमच्या पण त्याच जेवायला डाळ भात मिक्स भाजी, फक्त भाकरी नाही. मग चला. बरोबर. भावदाशी तर काय टाईम आवऱ्या भाकरी पुजायला. भावदाशी सगळ्या बिझी बिझी उमर सगळ्या. हो चला. आई तुम्ही मशीन आणली भाकरींची? काय बोलता? तुम्ही एकदा भाकरींची मशीन आणले? हा मंडळी, आता आपण जाऊ. आता पोरी यायला वस्तीला, यांना गप्पा गोष्टी मारून द्या. तुम्ही केव्हा येसाल आमच्या दया? तुम्ही केव्हा येसाल ते सांगा. तुम्ही केव्हा आलते आमच्या दया? पोरीला दिवस माझी सासू मिळते, म्हणजे याची काकीच म्हणजे तेव्हा आली ते आमच्या दया. मग आठवण नाही. हा म्हणजे ताई पण बिचारी येते, तुम्ही बी येता. तुम्ही बी जास्त नाही, जवळ असं पण येत नाही. या ताई येतानाच पोरीला घेऊन जा. पण या ताई मला तिथं, मी कामावरती असतं तिथं येतात मला शोधित वहिनी कया. तेव्हाच्या सगळ्या नंदाच आहे ना घर. चला आता टाटा बाय बाय. तर आता प्लॅन करून जाऊन आली. आता जेवण वगैरे तर सगळं बनवून गेलेली. याची तू जेवलास का? जेवला. चला फक्त आता मोनिश आणि मीच जेवायची बाकी आहे. मोनिश वरती गेलाय रूममध्ये फ्रेश वगैरे होऊन. तो पण येईल आता जेवायला. मी पण थोडंसं फ्रेश होते ना, जेवायला घेते. जेवते ना लगेच कपड्यांचे मशीन लावते, कारण का उद्या सकाळी मला काही कपडे मशीनला लावायला जमणार नाही, कारण की पाठेच उद्या मी बाहेर जाणार आहे. तर कुठे जाणार आहे? खूप स्पेशल ठिकाणी मी जाणार आहे. खूप भारी, म्हणजे आपल्या आगरी कोळी लोकांचा आवडीचं ठिकाण आहे. खूप स्पेशल ठिकाण आहे तो. तर उद्या तिथे जाणार आहे. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहिती पडेलच मी कुठे जाणार आहे ते. तर चला, उद्याचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग, खूप भारी, खूप धमाल मस्तीचा असणार आहे. तर उद्याचा व्हिडिओ पण बघा तुम्ही.